सोलापुरातील महिला संघटनेच्या वतीनं गॅस दरवाढीच्या विरोधात अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये गॅसची प्रतिकात्मक गुढी उभारत वाढत्या दरांचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी सर्वसामान्य नागरिकांना लवकरात लवकर गॅस मिळावा आणि तो परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावा अशी प्रार्थना देखील करण्यात आली। सगळ्यांना सिलेंडर सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्व बांधवांना जे काही आपले प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही आज इथं सिलेंडरची गुढी उभी केलेली आहे, कारण सध्याला सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधेमधील अन्न जे आहे ते शिजवण्यासाठी खूप मुश्किल झालेलं आहे। लोकांना घरी सिलेंडर मिळत नाही आहेत। प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, 2-2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा आहेत। 3000-4000चं वेटिंग चालू आहे। रामचंद्राच्या चरणी आज प्रार्थना करत आहोत की भविष्यात कुठलीही टंचाई येऊ दे, परंतु गॅस सिलेंडरची टंचाई कधी येऊ नये, त्याच्यासाठी आम्ही ही गुढी आज उभी केली। गुजरातच्या सुरतमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। इमारतीला आग लागल्याने 9 जण जखमी झाले। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले तर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जातात। परळीमध्ये सराफा व्यापाऱ्याच्या घराला भीषण आग लागलेली होती। या प्रकरणी बाप लेकाचा वाद आणि मुलानं हे घर पेटून दिल्याची माहिती समोर आली। जळालेल्या घराचे 1 कोटीच्या वर नुकसान झाले तर बापानं मुलासह 5 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। अगोदरचं इंधन आणि गॅस टंचाईचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला अवकाळी पावसानं झोडपलाय। कराचीमध्ये चक्रीवादळाचा अवकाळी पाऊस कोसळला। पाकिस्तानात पावसामुळे 16 जणांचा मृत्यू झाला। पाकिस्तानच्या अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे। After identification. इराणनं जगातील सर्वात मोठ्या LNG प्रकल्पावर क्षेपणास्त्रानं हल्ला केला। इराणी सरकारी कर्मचाऱ्यांना 24 तासात कतार सोडण्याचे आदेश देण्यात आले। इराणकडून पर्शियन आखातातील ऊर्जा सुविधांवरील हल्ल्यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। अनिल अंबानी दिल्लीतील सीबीआयच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहिले। आरकॉम कर्ज प्रकरणी अनिल अंबानींची सीबीआय चौकशी केली जाते। आज आणि उद्या 2 दिवस अनिल अंबानी यांची सीबीआय चौकशी होणार आहे। वर्ध्यामध्ये शांतता समितीची बैठक पार पडली। आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली तर विविध यंत्रणांची आढावा बैठक संपन्न झालेली आहे। लोणावळ्यातील लेक परिसरामध्ये धोकादायक स्टंटबाजी करण्यात आली। शांत वातावरणामध्ये वेगवान गाड्यांचा धूर पाहायला मिळाला। धुरामुळे ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास होतोय। संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आता स्थानिकांनी मागणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।